सभी खिलाड़ी तमाम जनताओं का हार्दिक स्वागत है। वेलकम है सभी का। एक बेहतरीन मुकाबला आपने देखा और एक बेहतरीन मुकाबले की शुरुआत थोड़ी देर में होगी। आज के दिन का वो आखिरी मुकाबला टॉप 8 में कार्तिक 11 संतोष भवन ने प्रबंध किया है और आज की तीसरी टीम बनी। कल हमने 2 टीम को देखा था जहाँ पर टीम 94 खामन ने वहाँ पर टॉप 8 में प्रवास किया है। उसके बाद जयोलेना अन्ना टीम टॉप 8 में, ये तीसरी टीम हमने देखने को मिलती हुई। और अब चौथी टीम का इंतजार होगा कि यहाँ पर एनसीसी नारंगी या फिर गोखीरा 11 टीम, ये दोनों टीमों में ये आखिरी मुकाबला। टॉस जीता नारंगी के कप्तान ने और पहले कहा कि हम करेंगे बल्लेबाजी, गेंदबाजी के लिए दावत दी है वहाँ पर। शुक्रिया गोपी सर जी, आपका भी बहुत बहुत शुक्रिया रहा। इस टूर्नामेंट में बेहतरीन आवाज़ के मालिकों को हमने सुना और देखिए अब फनलाइट ऑन हो चुकी है। बेहतरीन मुकाबला आपको ये देखने को मिल जाएगा और आज के दिन का ये आखिरी मुकाबला। सलामी जोड़ी मैदान पर अपने कदमों को लेकर जाती हुई और एक तरफ है आकाश मांगेला तो एक तरफ है मयूर मांगेला। ये दो सलामी जोड़ी मैदान पर अपने कदमों को लेकर जाती हुई। तमाम हमारे डीबीएन लाइव पर तमाम जनता हमें सुबह से लेकर सुन रही है, उनके लिए बताता चलूं कि वह आखिरी मुकाबला आज के दिन का खेला जाएगा। कल के दिन वसई तालुका के बाहर के तमाम एक गांव एक फॉर्मेट की टीमें इस मैदान पर अपने कदमों को लाएगी और तीसरा दिन होगा 7 फरवरी का। और दोस्तों एक बेहतरीन मुकाबले आपको देखने को मिल जाएंगे कल के दिन भी। इस मैदान पर आने ना भूलिए। सुबह हम 9:30 के साथ 10 बजे के दरमियान और पहले मुकाबले की शुरुआत करेंगे। मगर आज का ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा, ये आखिरी मुकाबला है और बेहतरीन मुकाबला अब जवाब देगा क्योंकि 200 सलामी जोड़ी मैदान पर है। गेंदबाजी पर गेंदबाज तैयार हो रहे हैं गोखीरा 11 टीम के। एनसीसी नारंगी टॉस जीतने के बाद पहले सलामी जोड़ी में बल्लेबाजी करने का कप्तान ने इरादा लिया। टीम ने चर्चा की, मगर दोस्तों किसके लिए ये साबित और किसके लिए ना साबित होगा ये तो वक्त आने वाला कहलाएगा। और ये बेहतरीन पहला मुकाबला उससे पहले भी हमने देखे, मगर दोस्तों आज की ये शाम किसके नाम होगी? नक्कीच जाहीर आजची संध्याकाळ कुणाच्या नावी होणार प्रयत्न तर नक्कीच असतील। एकतर आपण सनलाइट वरून थेट फ्लडलाइट मध्ये आलोय अंतिम सामना खेळण्यासाठी, त्यामुळे नक्कीच इथे स्टार्टरचे वेगळे असतील। गेम प्लॅनिंग या ठिकाणी नक्कीच वेगळं असेल। नाणेफेक जिंकून बघा एनसीसी नारंगी या टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। कालची मॅच विसरता कामा नये। काल कशा प्रकारे 94 कामन टीमने 70च्या पलीकडे धावसंख्या उभारली होती त्या शेवटच्या सामन्यामध्ये आणि त्या 70 धावा अगदी डिफेन्स देखील केल्या गेल्या होत्या। कारण जवळजवळ ते संध्याकाळचा क्लायमेट होतं, 6:30 ते 7 वाजले होते आणि चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नव्हता जाहीर, त्यामुळे धावसंख्या खूप एक मोठी धावसंख्या म्हणून ठरली होती। पहली गेंद अंदर के करीब है, हल्का तो खेला और वहां पर अपील हुई अंपायर के पास। देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। दोनों अंपायर ऑफिशियल में चर्चा कर रहे हैं, कहां पर वो निर्णय आएगा ये देखने वाली बात होगी। चलिए थर्ड अंपायर को रिफर किया है, आइए थर्ड अंपायर हो जाइए बिजी। अब ये मुकाबला भी लाजवाब है, बेमिसाल है, मगर दोस्तों ये निर्णय कहां तक जाएगा ये भी हम देखेंगे। मनोज गेंदबाजी पर है, आज बल्लेबाजी में जलवा दिखाया, गेंदबाजी में भी किया है, मगर अब ये गेंद डिफेंस की गई थी, वहां पर क्या निर्णय आएगा थर्ड अंपायर देखेंगे और फिर ऊपर का जाएगा और निर्णय हमारे ऑन फील्ड अंपायर तक पहुंचाया जाएगा। ये शाम का समय है, तमीम जनताओं का हमारा नमस्कार आदाब रहेगा। ये शाम का आखिरी मुकाबला आज के दिन का हमें देखने को मिलता हुआ। गोखीरा 11 टॉस गंवाने के बाद फील्डिंग करती हुई और उसके बाद बल्लेबाजी पर है एनसीसी नारंगी टीम। बहुत अहम मुकाबला है और वहां पर बल्लेबाज आकाश मांगेला को लौटना होगा। पहला विकेट बिग बो आता हुआ और एक बड़ा विकेट आकाश के रूप में गिरता हुआ। कमांड डीजे।
दूसरे मुकाबले में भी आकाश अपना खाता नहीं खोल पाए। पहले मुकाबले में भी मिड विकेट पर कैच के रूप में और दूसरे मुकाबले में भी कैच के रूप में आउट हुए। अब रिप्ले देख सकते हैं, में गेंद डिफेंस किया था, गेंद उछाला लेकिन और सीधी गेंदबाज के हाथों में और मनोज को सफलता। कठिन बोल का विकेट। धीरज पाटिल न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए। आकाश मैदान छोड़ते हुए नजर आए। पहला विकेट गिरता हुआ शून्य के रूप में वहां पर आकाश को लौटा पड़ा। अब धीरज आकाश की जगह लेने जा रहे, एक साथ निभाना होगा। मयूर मांगेला एक तरफ है, आकाश मांगेला। जर या खेळाडूच्या विषय म्हणायचं गेलं तेजल 11 वालीव या टीमच्या अगेन्स्ट देखील खेळताना पहिला सामना आकाश जवळपास शून्यावर बाद झाला होता। अकाउंट मात्र एनसीसी कपमध्ये आतापर्यंत आकाश मांगेलांना खोलता आला नाहीये। समोर अगदी हातामध्ये तो चेंडू काढून दिला होता, मात्र पहिल्या चेंडूवर सुरुवात खऱ्या अर्थानं धावसंख्येनं होणं गरजेचं होतं एनसीसी नारंगी या टीमसाठी। मात्र या ठिकाणी विकेटनं सुरुवात केली खेळीची, या इनिंगची ती नारंगी टीमनं। न्यू बॅटर मिस्टर धीरज पाटील, काय बॅटिंग केली होती धीरजनं। 3 षटका, 3 नाही तर जवळपास 4 षटका ठोकले होते। 11 चेंडू आणि 32 धावेची एक अफलातून इनिंग। मात्र या ठिकाणी काय घडलंय, बॅक टू बॅक आणखीन एक धक्का एनसीसी नारंगी टीमला। धीरज पाटील बॅक टू द पॅव्हेलियन, आउट। विकेट 2 पडल्यात, अजूनही खाता उघडलं नाहीये। ओ चेंडू थोडस आत वळण घेतोय, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटचा वरचा कडा जो आहे त्या वरच्या कड्याला चेंडू ब्रश करून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय। 2 धक्के आतापर्यंत दिलेत, ते म्हणजे गोखिवरे या टीमनं खूप चांगली गोलंदाजी मनोज याच्याकडून पाहायला मिळते। 2 धक्के, ज्याप्रमाणे धीरजच्या विषयी मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली। तेजल 11 वालीव या टीमच्या अगेन्स्ट पहिला सामना खेळताना अफलातून बॅटिंग केली होती। 4 षटकर, 11 चेंडू आणि 32 धावा कुठल्या होत्या, तोच धीरज पाटील या ठिकाणी शून्यावर बाद। अच्छी गेंदबाजी वहां पर मनोज द्वारा। बैक टू बैक विकेट का पतन होता हुआ नजर आया। अब जतीन मांगेला न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए 4 नंबर पर। अब एक साझेदारी, मगर मनोज गेंदबाजी पर हैट्रिक पर है, क्योंकि कल के दिन हमने बेहतरीन गेंदबाजी देखी है, मैडन ओवर देखे हैं, मगर क्या हैट्रिक यहां पर पूरी की जाएगी मनोज द्वारा। जतीन स्ट्राइक पर ड्राइव करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध अपील हुई थी, मगर पाने इंपैक्ट देखा गया। गेंद थोड़ी सी बाहर निकलती हुई नजर आ रही थी, मगर वहां पर गेंद शॉर्ट टर्मान पर गई, कोई रन निकालने का मौका नहीं। लगातार 3 गेंदे बिंदी आई है, 2 विकेट डब्ल्यू आती हुई। पॉवर प्लेचं षटक आणि बघा आपण रिप्ले पाहू शकाल। यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडंसं आत स्विंग्स आला होता झहीरभाई, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू जवळपास ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर पडला गेला होता आणि तिथून चेंडू जर पहिला टर्न तिथे आणखीन एक धक्का एनसीसी नारंगी टीमला। अगदी विकेट मिळवल्यात त्या 3, मात्र अजूनही स्कोरबोर्ड सुरू झाला नाही झहीरभाई, फलंदाज आउट। खूप चांगला कॅच पकडलाय पिण्यानं। 3रा धक्का आदिला, बघा दुसऱ्या अँगलमधून तुम्ही पाहू शकाल। समोरच्या दिशेने खेळायचा होता इनफिल्डच्या वरून, मात्र तो स्ट्रोक नक्कीच एक्झिक्युट झाला नाहीये। जतीन मांगेला क्रमांक 3चा बॅटर या ठिकाणी डगआउट रिझन मध्ये। 3 धक्के, विकेटचा सिलसिला सुरू आहे, स्कोरबोर्ड थांबलाय। स्कोरबोर्ड चालू करणं गरजेचं, या मॅचला सुरू करणं एनसीसी नारंगी टीमसाठी गरजेचं, कारण धावफलक आतापर्यंत 0 आहे, 0 आहे। त्या 0ला हिरो बनवायचं आहे झहीरभाई, त्यासाठी न्यू बॅटर गौतम मैदानाच्या आतमध्ये येतोय। गौतम न्यू बैटर मैदान पर आ रहे हैं। मयूर नॉन स्ट्राइक पर इंतजार की घड़ियां गिन रहे हैं, मगर बल्लेबाजों को वहां पर मैच को ऑन रखना होगा। लगातार ये 3रा विकेट जतीन के रूप में गिरता हुआ मनोज को वहां पर बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश कर रहे हैं। अभी तक खुलने का मौका नहीं दिया बल्लेबाजों को। गौतम न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। मनोज की अगली गेंद खेलने के तैयार हो जाएंगे, हम पास से गार्ड लेकर सज्ज होते हुए।
पावर प्ले चल रहा है, दो खिलाड़ी 30 सर्कल के बाहर आप देख रहे हैं। डीबा लॉन्ग पर डीबा स्क्वालिक पर एक खिलाड़ी को तैनात किया गया है। ऑफ स्टंप पर खेती आउटसाइड पर गेंद को मोड़ा, गेंद स्क्वालिक के क्षेत्र में जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा दूसरे की मांग है मगर मना किया। एक ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। एक रन के साथ आप खाता खुलता हुआ टीम का और वहां पर गौतम पाटिल का एक रन के साथ टीम पहुंची 1 रनों पर। मॅच सुरू करणं गरजेचं होतं झहीरबाई, कारण स्कोरबोर्ड कुठेतरी सुरू करणं गरजेचं होतं. लागोपाठ 3 धक्के बसल्यानंतर कुठेतरी नक्कीच एक चांगल्या चेंडूला फेस करणं गरजेचं होतं आणि ते काम गौतमनं केलंय. गौतम पाटील अकाउंट ओपन झालंय, खातं या ठिकाणी उघडलंय. सुरुवात झाली स्कोरबोर्डला एनसीसी नारंगी या टीमच्या पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तब्बल 3 धक्के तर मनोजने दिलेत. मात्र या धक्क्यातून सावरायचे आहे आणि या धक्क्यातून सावरून एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी खेळायची आहे. हे मात्र काम करावं लागेल मयूर मांगेला या खेळाडूला आणि गौतमला नक्कीच त्यांची साथ द्यावी लागेल. गोलंदाज तयार, वी आर फुल टॉस आणि या चेंडूला मात्र पिक केलंय, चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. टॉस पैरों पर थी और गेंद को अंदाज में खेल दिया था डीप स्क्वायर का सीमा रेखा के बाहर। एक बेहतरीन शॉट, मयूर ने अपना खाता खोला, 6 रनों से टीम को पहुंचाया 7 रनों पर। 3 विकेट जरूर गिरे, उसके बाद शायद देखिए ऑफ स्टंप पर आए, गेंद फुल टॉस बनाकर गेंद को आउट साइड पर गेंद को खेल दिया था। एक बेहतरीन शॉट के साथ शुरुआत है मगर वहां पर एक ओवर बेहतरीन सफल होता हुआ 3 विकेट जरूर लिए हैं मनोज के पक्ष में गिरे मगर वहां पर 7 रन भी खर्च किए गए हैं। आने वाली 5 ओवर की कहानी का खेल आना बाकी रहेगा। षटकार लागणं म्हणजे झहीरबाई एक कुठेतरी विश्वास नक्कीच त्या ठिकाणी प्राप्त केला गेला असेल असं इतकं मी निश्चितपणे ठामपणे म्हणू शकतो. कारण मी म्हटलं ना की कुठेतरी खेळ स्टार्ट होणं गरजेचं आहे, मॅच स्टार्ट होणं गरजेचं आहे. कारण मॅच पूर्ण तर थांबली होती, एनसीसी नारंगी या टीमची इनिंग पूर्ण तर थांबली होती आणि त्या इनिंगला सुरुवात देणं गरजेचं होतं आणि ते सुरुवात नक्कीच गौतम पाटीलच्या सिंगल आणि त्यानंतर मात्र या शेवटच्या चेंडूवर मयूर मांगला यांच्या बॅटमधून आलेला षटकार. एक अँकर रोल सध्याच्या घडीला ज्या कंडिशनमधून आताच्या घडीला एनसीसी नारंगी संघ जात आहे बघा. पहिले षटक संपलंय, 7 धावा आहेत, मात्र 7च्या जर आपण पुढे पाहिलं तर जवळपास लॉस ऑफ 3 आहे. 3 विकेट नारंगी टीमनं गमावले आहेत. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. जवळजवळ 40 ते 50 धावा इथून मात्र या जोडीकडून यायला हव्यात. ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव की हल्का सा गेंद पॉइंट डिसीजन पर जाती हुई 1 रन के साथ तो 1 रन जानते हैं कि वहाँ पर मैच को शुरू रखना है. वहाँ पर पात गेंदबाजी पर आए, गौतम पहुंचे 2 रनों पर, टीम को पहुंचाया 8 रनों पर. ये दूसरा ओवर पावर प्ले आप देख रहे हैं. मयूर स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार होते हुए, खाड़ी एंड से गेंदबाजी होती हुई पहले ओवर में सफलता, बेहतरीन अंदाज में गेंदबाजी मनोज द्वारा. डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी, डीप लॉन्ग ऑन पर, डीप कवर पर एक खिलाड़ी को तैनात किया गया है. बेहतरीन शॉट है वहां पर मिड ऑफ पर, जब तक इनको फील्ड किया जाएगा मगर बेहतरीन फील्डिंग के नजारा पेश होता हुआ. सर जी अब गेंद बल्लेबाजों को दिखती हुई नजर आएगी मगर वहां पर गैप ढूंढना होगा, रन संख्या को बढ़ाना होगा. धावा तरी यायला हव्याच, प्लस मी म्हणेन या ठिकाणी विकेट देखील सांभाळायचे आहेत. कारण इथून मी वारंवार तेच म्हणतो की एक चांगली पार्टनरशिप स्वतःला सावरून त्या ठिकाणी मॅच करणं गरजेचं आहे. तर गोकिवरे टीमला नक्कीच इथून दबावातून बाहेर पडू द्यायचं नाही आहे. नारंगी टीमला जो दबाव, जो प्रेशर तुम्ही नारंगी टीमवर मेंटेन केला आहे तो प्रेशर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न हा जवळपास गोकिवरे संघाचा देखील असेल. मात्र इथून बाहेर पडायचं आहे, नारंगी संघाला बाहेर पडायचं आहे. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या झाले 9. षटक क्रमांक आपण पाहू शकाल झहीरबाई, दुसरं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगली गेंद गौतम खेलने के तैयार. फुल टॉस गेंद हल्का से खेला गेंद और इस लॉन्ग रीजन पर जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा तो उसे वहां पर मिसफील्ड होती हुई मगर 1 ही रन से संतोष होंगे खिलाड़ी. 1 रन के साथ टीम की नैया को पार लगा रहे, इसको जाकर पहुंचता हुआ 10 रनों पर. दूसरा ओवर पकड़ी हुआ है रात गेंदबाजी. अभी तक 4 गेंदों का खेल पूरा हुआ और 3 रन खर्च किए गए हैं. वहां पर फात की गेंदबाजी पर कोई बड़े शॉट की विनती दी गई नहीं है. पावर प्ले के आखिरी 2 गेंदें मैदान पर आना बाकी है. फील्डिंग की सजावट आप देख रहे हैं विकेट कीपर राहुल द्वारा.
पहले सफल हुए थे, वहां पर गेंदबाज रुके हैं, थोड़ी सी दिक्कतें मैदान पर आती हुई। धीरे धीरे शाम ढलती हुई नजर आ रही है और विपरीत मुकाबला आपके सामने पेश होता हुआ। स्विच हिट करना था, गेंद बल्ले पर आई नहीं, यहाँ पर गेंद गलीसन पर गई। जब तक गेंद को फील किया जाएगा, एक अच्छी गेंद वहां पर प्रात द्वारा बेहतरीन गेंदबाजी हो रही है भरत सर जी। यहाँ पर अभी भी खुलने का मौका नहीं मिल रहा है बल्लेबाजों को। यासाठी म्हणतो ना जाहीर की जो प्रेशर तुम्ही मेंटेन ठेवलाय, जो प्रेशर तुम्ही, जो दबाव आहे तो तुम्ही नारंगी संघावर जो आतापर्यंत दिला आहे, तो दबावातून बाहेर पडण्याचं काम नारंगी संघ करणार. मात्र तुमच्याकडून आतापर्यंत तरी चांगली कामगिरी आहे गोखिवरी टीमकडून. स्विच हिटचा फटका, मात्र मागे फिल्डर आहे. शॉर्ट थर्ड बँडला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, वारंवार तशाच प्रकारे प्रयत्न करतोय मयूर मांगेला, कारण इथे धावांची गरज आहे. धावा हव्या आहेत, पूर्ण कल्पना नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलंय आणि त्यानुसार एक प्लॅनिंग जहीरबाई, एक आयोजन नक्कीच या ठिकाणी झालं असेल की बॅटिंग करताना आपल्याला खास करून गोखिवरी टीम समोर किती धावा ठेवायचे आहेत. 50, 55, 60, 65 या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा ही नक्कीच डगआउटमध्ये झाली असेल, कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय हा नारंगी संघाने घेतलाय. सही का सर जी, वहाँ पर शाम का समय था, वहाँ पर एक बेहतरीन टॉस जीतने के बाद अनुभव गरब की टीम खेल रही, तो उन्होंने जाना होगा, तमाम टीमों में मीटिंग हुई, उसके बाद एक निर्णय लेकर बल्लेबाजी का फैसला लिया गया. मगर वो फैसला थोड़ा सा उतरता हुआ वहाँ पर नारंगी टीम के लिए. मगर अभी भी गेंदबाजी 24 गेंदों का खेल आपके पास है, 4 ओवर आना बाकी है. ये 24 गेंदों में अगर 40 से 45 रन जोड़ जाएंगे तो ये मुकाबले में टक्कर वाला मुकाबला हमें देखने को मिल जाएगा. प्रयत्न तोच असायला आणि प्रयत्न करतील. स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळतायत. नेहमीच संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस जहीरबाई सराव देखील हे नारंगीचे खेळाडू याच मैदानावर करत असतील. एक बेनिफिट म्हणायचं गेलं तर या खेळपट्टीचं बेनिफिट आणि या मैदानाचं बेनिफिट या सध्याच्या घडीला नारंगी टीमच्या बाजूने, म्हणजे जितका अनुभव या खेळपट्टीचा आहे, जितका अनुभव या मैदानाचा नारंगी टीम जवळ आहे, तितकासा अनुभव मी तर म्हणेल की गोखिवरी टीम जवळ नसेल. 10 धावा, 3 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 मनोज येतोय पुन्हा एकदा आपला दुसरा स्पेल घेऊन ऑन साईडला, लॉंग ऑन डीपला चेंडू येतोय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळणार. मनोज झलांडे दुसरा स्पेल आपण पाहू शकाल. म्हणजे काय ती गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि जवळपास सुरुवात बघा मनोजनं सुरुवात विकेटनं केली जहीरबाई, आणि या कारणास्तव बघा लगेचच या ठिकाणी मनोजचा वापर पुन्हा एकदा केला जातोय, कारण काही विकेट कदाचित अजूनही काढायची असते नारंगी या टीमच्या. ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड पर गेंद को खेला मिड विकेट पर. जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाते, एक रन मिलता हुआ, एक रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचा हुआ 12 रनों पर. पूरी स्कोर वहां पर बात की जाए भरत जी तो 31 दिखा रहे, मगर उतने रन प्राप्त होंगे, मगर उससे आगे यहाँ पर नारंगी टीम को पहुंचना होगा. जी सुरुवात झाली होती एनसीसी ट्रॉफीची, जहीर सुरेख चेंडू अगदी प्रश्नचिन्ह टाकलं होतं गौतम पाटील यांना. चेंडू पडल्यानंतर अगदी स्विंग झालाय, टर्न झालाय, समोरून चेंडू टॉस होऊन जवळपास ऑफ स्टंपच्या बाहेर वळण घेणारा तो चेंडू आपण रिप्ले पाहू शकाल. बघा कशा प्रकारे चेंडू अगदी समोरून चेंडू स्विंग झालाय, अडचणीमध्ये टाकलं होतं गौतम पाटील यांनी या चेंडूनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार मनोज. स्विच हिट नाहीये तर स्वीट हिट गौतम पाटीलच्या बॅट मधून हा येतोय. चौकार, 4 धावा. तीन अंदाज में वहां पर स्विच हिट किया और गेंद को थर्ड मैन बाउंड्री लाइन का दिशा दिखाई. ये बल्लेबाजी होनी चाहिए, क्षमता दोनों बल्लेबाजों के पास है. आप मनोज थोड़े से महंगे साबित हो रहे हैं, मगर वहां पर बल्लेबाजों को विचारमंद करना होगा. और जैसे ही मयूर वहां पर गए, गौतम के पास थोड़ी सी काम बनते हुई और बेहतरीन वो अंदाज में ये बल्लेबाजी का जलवा दिखाया. ये बल्लेबाजी स्कोर जाकर पहुंचा हुआ 16 रनों पर, 30 ओवर प्रगति पर चलता हुआ. उलटा पुलटा स्ट्रोक गौतम पाटील. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, 40+ क्रिकेट देखील गौतमचं मी पाहिलंय. अबाउट 35चा आपण हा खेळाडू म्हणून नारंगी मास्टर्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील आपण गौतमला खेळताना पाहिले. मात्र नक्कीच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं. अनुभव जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच या ठिकाणी तो तुमच्या कामी येतोय. आणि सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे हा स्ट्रोक खेळ गौतम पाटीलनं जो अनुभव आहे
तो अनुभव त्या ठिकाणी शेअर केलाय. खूप चांगला स्ट्रोक, चौकार, धावसंख्या झाले 16-16. क्योंकि प्रसाद जी आपने देखा मयूर वहां पर गए थे जब वो गेंद डॉट हुई थी, उसके बाद थोड़ा सा क्रांत मंत्र हुआ था, दोनों बल्लेबाजों में क्रांत मंत्र विचार मंत्र हुए और फिर बल्लेबाजी का जलवा बिगड़ा है. अब ऑफ स्टंप पर सफल होकर खेलना चाहते थे फाइन लेग पर, मगर गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई सीधी विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 16-16 रन पर. यह तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. इसके बाद 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी रहेगा. मनोज की अगली गेंद, फुल टॉस गेंद मैदान ऑन साइड पर खेला, गेंद जब तक फील्ड की जाएगी. एक रन बुरा होता हुआ, एक रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचा हुआ 17. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. 17 रन स्कोर बोर्ड पर लगे, 3 विकेट के नुकसान पर एनसीसी नारंगी टीम के. मगर आइए एक छोटा सा धूम सुनते फिर आते हैं चौथी ओवर की कहानी को लेकर मैदान पर. मांगेला बघितला आपण तर नक्कीच त्या ठिकाणी शून्यावर बाद. त्यानंतर धीरज पाटील आणि त्यांच्या पाठोपाठ जतीन मांगेला. हे 3 विकेट यावेळेस आपण पाहिलं तर शून्यावर पडले होते. मध्ये चांगली सुरुवात मयूर मांगेला आणि त्याच्या सोबत आपण बघत तर मिस्टर गौतम पाटील. एक चांगली स्टार्ट, मी म्हणेन एक चांगली स्टार्ट, खूप चांगली गोलंदाजी. मिस्टर मनोज अलांडे 2 स्पेल आपण मनोजचे पाहिले. नक्कीच पहिला स्पेल तर मात्र अप्रतिम. 3 विकेट मनोजने 2 स्पेलमध्ये प्राप्त केलेत. धावसंख्या झाले 17 धावा या पळकावर लागल्या गेल्या. 3 गडी बाद झालेत. आतापर्यंत जर विचार केला आपण तर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि इथून जर एक विचार केला आपण जहीरभाई तर बघा 6 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत अर्धी इनिंग संपलाय. या 6 षटकांच्या या इनिंग मध्ये अर्धा पडला तर आतापर्यंत संपलाय. 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं असतं तर 17 धावा या पळकावर लावल्या गेल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जवळजवळ हवे आहेत, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला होता. भले 60-70 नको आहेत, मात्र 50च्या पलीकडे 50+ ही धावसंख्या स्कोरबोर्डवर येणं एनसीसी नारंगी टीम साठी गरजेचं. सही जिक्र सजी आपने किया है. जो रन संख्या पर ब्रेक लगा है तो उसको अब घेर बदलना होगा. मगर ये 3 विकेट आपने देखे, उसके बाद बल्लेबाजी मयूर मांगेला की और उसके बाद गौतम की आपने दिखाई. स्क्रीन पर आप देख सकते हैं डीबीएन लाइव कवरेज के द्वारा. मनोज गेंदबाजी पर थे, 3 विकेट उनके नाम रहे. 3 ओवर का खेल समाप्त, 17 रन बने हैं. खूप मोठी जखम आहे गौतमच्या हाताला आणि नक्कीच ती जखम जी आहे बघा, इतकी मोठी जखम म्हणजे अंदाजे जर आपण तिथे जहीरबाई पाहिले ना तर जवळजवळ 7 ते 8 स्टिचेस कदाचित बसू शकले असं. इतकी मोठी ती जखम त्याच्या हाताला, इतकी मोठी दुखापत होऊन देखील ना मात्र गौतम पाटीलने एक चांगली स्टार्ट दिले नारंगी या टीमला. यही बेहतरीन रिटायर्ड होते हुए गौतम पाटिल. थोड़ी सी जख्म है हाथों पे और उसके बाद टीम के लिए उतना बड़ा योगदान देना ये भी बहुत बड़ी बात है, क्योंकि घरेलू टीम है, उसके बाद घर की टीम के लिए फिर खेलना, फिर अपना अनुभव उस मैदान पर शेयर करना. अमर न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे हैं. देखिए बड़ी स्कोर आप देख सकते हैं. ये रन रेट से खेला जाए 567 के तो वहाँ पर 35 रन और 6 के रन रेट से खेला जाए तो 35, 8 के रन रेट से खेला जाए तो 41. मगर इस शाम के वक्त में कितने रन प्राप्त होंगे, कितने रन जोड़ेगी नारंगी टीम, ये देखने वाली बात होगी. तीन ओवर का खेल समाप्त, 17/3. आप देख रहे हैं नारंगी टीम शाम के समय में आखिरी मुकाबला डीबीएन लाइव पे तमाम जनताओं के लिए, और यहां पर भी तमाम जनता हमारी इस टूर्नामेंट का फुल आनंद लेती हुई. नंबर खेती बैकफुट पर जाकर गेंद को खेला, कवर हिजम पर जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, एक रन आसानी से पूरा होता हुआ. आज गेंदबाजी पर फिर से अच्छा होता हुआ टीम के लिए अपने लिए दूसरा ओवर लेकर इसको जाकर पहुंचा हुआ 18-18. अब एक साझेदारी भरत जी अगर बन जाएगी तो इस ओवर में कम से कम 10 से 12 रन
फिर आने वाली 2 ओवर में स्ट्राइक ओवर में आपको 15 से 20 रन बनेंगे तो 40 से 45 रन एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाए. नक्कीच नक्कीच. बघा ज्यावेळेस 3 विकेट लगातार पडल्या गेल्या होत्या त्यावेळेस असं म्हटलं होतं की एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. त्यावेळेस ती पार्टनरशिप बिल्ड देखील त्या ठिकाणी झाली होती. सुरेख फटका मात्र प्रयत्न देखील तितकाच चांगला त्या ठिकाणी केला गेलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केले गेले. काही धावा सेव्ह केल्या, 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. आणि जो वारंवार उल्लेख केला होता झहीरभाई आपण की पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड झाली होती गौतम पाटील आणि जवळपास मयूर मांगेला यांच्या सोबत. मात्र रिटायर्ड हार्टच्या सोबत त्या ठिकाणी गौतम पाटील जवळपास बाहेर आलेत. 20 धावा 4 गडी बाद. आणि एक उल्लेख आपण हा देखील केला होता की इथून बघा 60 नाही आहेत तर कमीत कमी 50 धावा या फळकावर येणं नारंगी टीमसाठी गरजेचं आहे. कारण 18 चेंडूंपैकी आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत म्हणजे 16 चेंडूंचा खेळ फक्त झहीरभाई आतापर्यंत बाकी आहे. स्ट्राइक पर मयूरा, अगली गेंद के तैयार. मिडाव के ऊपर से खेला, कवर के ऊपर से जब तक इनको फील किया जाएगा 1 से 2 रन पूरे हो जाएंगे. मगर बेहतरीन फील्डिंग वहां पर फिर से 2 रन पूरे हुए. तीसरे की मांग होगी मगर 2 ही रन से संतोष होना. बेहतरीन फील्डिंग वहां पर खिलाड़ी के द्वारा अपनी टीम के लिए 2 रन सेव किए हैं. शॉट तो लाजवाब था मगर उतनी बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ. इनफील्ड के ऊपर से खेला था मयूरा, जाकर पहुंचे 12 पर टीम को पहुंचाया. 22 रनों पर 3 गेंदों का खेल हुआ. 15 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है क्योंकि ये बेहतरीन मुकाबला है. टॉप 8 में जाने के लिए ये लड़त आप देख रहे हैं. अब स्विच करना चाहते थे मगर गेंद और वहां पर सीएम स्टंप के सामने पकड़े गए मयूरा और बल्लेबाज बैक टू डग आउट गॉन. विकेट ही मोठी विकेट आहे. कुठेतरी नक्कीच आता कुठेतरी जंब मी म्हणेल बसला होता या ठिकाणी का 9 चेंडू आणि 12 धावा. कुठेतरी या मॅचला या इनिंगला आणि कुठेतरी या स्कोरबोर्डला सावरण्याचं काम त्या ठिकाणी मयूर मांगेला करत होता. मात्र यष्टीच्या अगदी मधोमध प्लम एलव्ही या ठिकाणी बाद झाल्यात मयूर मांगेला. मोठा धक्का असेल एनसीसी नारंगी या टीमसाठी. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता बघा, चेंडू खाली बसलाय या कारणास्तव चेंडू व्यवस्थित बॅटला मिडल करता आला नाही. हा मोठा धक्का असेल. पार्थ गुड बॉलिंग बघा, 2 धक्के पार्थने आतापर्यंत दिलेत. धावत संख्या झाली ती तब्बल 22 धावा. अडचणी अनेक समोर आहेत झहीरभाई आणि या अडचणीतून मात्र एक योग्य मार्ग काढावा लागेल. सँडी येतोय डिवायडर मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच एक ओळख आहे स्फोटक खेळाडू म्हणून सँडीला आपण नक्कीच पाहिलंय अनेक स्पर्धेमध्ये खेळताना. मात्र या ठिकाणी काय ती स्फोटक खेळी पाहायला मिळेल की एक सावध खेळी या ठिकाणी सँडी करणार. ऑफ स्टंप पर गेंद बैकफुट पर जाकर गेंद को खेला पॉइंट की रिजर्व पर. जब तक इनको फील्ड किया जाएगा मिस फील्डर गेंद बाहर के बाहर 4 रन के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा बार. कमांड इंडिया जगह बनाई. पॉइंट के खिलाड़ी को जीती हुई गेंद डीप पॉइंट पर गई थी. भावेश थे वहां पर थोड़े से नाकाम और गेंद सीमा रेखा बाहर. 4 रन. ये शुरुआत रन तो कैसी भी आने चाहिए. टीम परेशानी में उसे दूर करना बल्लेबाजों का काम होता है और वो सैंडी जाकर बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए नजर आ रहे हैं. उनके पास क्षमता है. देखिए गेंद बल्ले पर लगी, उसके बाद विकेट पर जाकर भी मंडलाई होगी. वहां पर सर पर हाथ लगा बाद में गेंदबाजी पर क्या ये विकेट हो सकता था. मगर दोस्तों ये कहते हैं ना नसीब साथ देती है और वहां पर बल्लेबाजों को साथ देती हुई रिप्ले पाहायला आवडेल. रिप्ले पाहायला नक्कीच झहीर आवडेल कारण ज्याप्रमाणे आपण बॉडी लँग्वेज पाहिली बघा इथे स्टंप अगदी स्टंपला चेंडू लागला देखील होता झहीरभाई. मात्र कुठेतरी नशिबाची साथ सध्याच्या घडीला सँडीच्या बाजूनं. बेस्ट त्या ठिकाणी उडले नाहीयेत अन्यथा नक्कीच आणखीन एक धक्का एनसीसी नारंगी टीमला दिला असता. पार्थनं 26 धावा 4 षटकांचा खेळ संपला. येणारे 12 चेंडू खूप मायनर होत आहेत. संध्याकाळचं सत्र या गोलंदाजी अटॅक नो डाऊट नारंगी टीमकडे नक्कीच एक गोलंदाजीचा स्पेल चांगला आहे. मग कमीत कमी याप्रमाणे आपण उल्लेख करतो आता इथे जवळजवळ 40च्या पुढे एक रिक्वायर्ड रन रेट आपल्याला नक्कीच प्रोजेक्टर स्कोर त्या ठिकाणी दाखवतोय की 6च्या करंट रन रेटने खेळत राहिल्यात 39. इथून थोडंसं वेग वाढवला 8 पर ओव्हर खेळला तर 42
आणि इथून जर 10 पर ओव्हर खेळला तर 46. ये बल्लेबाजी करनी होगी. 2 ओवर का खिलाना बाकी. हमारा स्ट्राइक पर है. आउट साइड पर गेंद को खेला, गैप में गेंद मगर सीधी सी मारेगा बाहर है. 6 रन अमर के बल्ले से आता हुआ मैक्सिमम 6 रन. कम ऑन डीजे. ऑप्शन पर आए और गेंद को आउट साइड पर बैट का नीचे के भाग में लगकर गेंद 80 मारेगा बाहर 6 रनों के लिए. और अमर इसलिए तो पहचाने भी जाते हैं ना, टीम जब जब परेशानी में है तो ये 2 बल्लेबाजों ने टीम को संवारा है और आज संवारने की बारी इस मैदान पर आई है. अमर मार इतकंच म्हणणार नारंगीचे ग्रामस्थ, कारण सध्याच्या घडीला धावा हव्या आहेत आणि त्या धावा बनवण्याचं काम त्या ठिकाणी अमर पाटील करतोय. फ्लायटेड 6 षटकार ठोकला गेलाय. धावसंख्या नक्कीच वाढणार. धावसंख्या 32, 32 धावा या फळकावर. सर्व गेंदबाजी पर है 32 पर 5. अगली गेंद अमर के लिए आती हुई. जड़ में गेंदी खोद कर निकालना चाहते बैट का हिट लगा. 1 बाउंस गेंद विकेट कीपर के 10 में डॉट बॉल. 10 गेंदों का खेल आना बाकी है. 10 गेंदों में 15 से 16 रन. एक फाइटिंग इसको देखने को मिल जाएगा भरत सर जी. नक्कीच नक्कीच फायटिंग स्कोर बनवावा लागेल, कारण 6 ओव्हरची आपण मॅच खेळतोय, त्याच्यामुळे एक फायटिंग टोटल स्कोरबोर्डवर येणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न सुरू आहे अमर पाटील यांचा. यावेळेस बैठक स्ट्रोक खेळायचं होतं, अगदी गुडघ्याला वाकवलं होतं आणि इथून मात्र या चेंडूला ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू बघा. एक षटकार आल्यानंतर मात्र 2 अप्रतिम चेंडू हाताळले गेलेत. यावेळी स्पिन पाहिला, थोडासा चेंडू कट झाला झहीर भाई. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. 2 चेंडू डॉट येत आहेत. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला त्यानंतर नक्कीच वापसी करतोय स्वरूप आपल्या या गोलंदाजीमध्ये. अच्छी गेंदबाजी. 2 लगातार गेंदें बिंदी आती हुई. पेशर दबाव बढ़ता हुआ. अगली गेंद अमर खेलने के तैयार. आउटसाइड खेलने के बैट्स करने होने लगी है मगर गेंद गली पॉइंट पर गिर जाएगी. 1 रन निकालने का मौका मिल जाएगा क्योंकि 1 रन से भी वहां पर टीम को आगे पहुंचा सकते हैं. 8 गेंदें आपके पास बची हैं. अब संदीप के पास क्षमता है. अमर ने एक बेहतरीन अंदाज में सिक्सर लगाया था. संदीप का बल्ले से एक चौका हमने देखा है, मगर आने वाली 8 गेंदों में किमान 12-15 रन एक बेहतरीन स्कोर तक खड़ा किया जाएगा इस मैदान पर. 12-15 धावा तरी यायला हव्याच. मात्र या ठिकाणी गोकिवरी संघ काय विचार करतोय, ज्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही नारंगी संघाचा स्कोरबोर्ड थांबवलाय तो शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबवायचा आहे. शेवटच्या या मुवमेंटमध्ये आम्हाला मॅच कमवायची नाही आहे. या कारणास्तव एक चांगली लाईन त्यांनी खूप चांगली लाईन त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. सँडीनं क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. खूप चांगली लाईन त्यांनी यावेळेस पहिला आपण तर बघा रिच वाईटचा पुरेपूर फायदा उचललाय. शपळून खेळण्याचा प्रयत्न होता सँडी यांचा. गुड बॉलिंग मिस्टर स्वरूप. अच्छी गेंदबाजी अभी तक. आउट साइड पर खेलना चाहते थे, गेंद शरीर को लगकर विकेट के पास मंडाती हुई. डॉट बॉल के साथ ओवर समाप्त किया. पहली गेंद पर सिक्सर आने के बाद एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. 4 गेंदें बिंदी आई. उसके बाद कितना दबाव प्रेशर है बल्लेबाजों पर यह जाना था. कमान डीजे. जहीर म्हणतात ना की बदाम खाने से अकल नहीं आती, अकल आती है ठोकर खाने से. एक षटकार लागल्यानंतर मात्र पाहिला आपण तर चांगला स्पेल पाहायला मिळाला, कारण व्हेरिएशन पाहिलं. जो षटकार ठोकला गेला तो जवळपास शॉर्ट बॉल होता आणि खूप चांगल्या प्रकारे स्ट्रोकला खेळलं गेलं होतं आणि तिथून मात्र स्वरूपनं खऱ्या अर्थानं आपलं रूप दाखवलं की तू एक षटकार ठोकू शकतो तर मी तुला त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी देखील करू शकतोय. या ओव्हरमध्ये फक्त आल्या 7 धावा. आपण विचार केला होता की जवळपास भले 60 नको 50, भले 50 नको जवळपास 45 कुठेतरी लढण्याची ताकद. जे 6 गोलंदाज तुम्ही यूज करणार आहात, 6 षटकांचा सामना आहे, जवळपास 4 ते 5 गोलंदाज तुम्ही यूज करणार आहात. त्या गोलंदाजांना लढण्याची ताकद देण्यासाठी एक चांगला धावपळक हवा आहे. 33 झाले आहेत या 6 चेंडूमध्ये. जर मी म्हणेन 10 ते 12 धावा म्हणजे एक समाधानकारक स्कोरबोर्ड नारंगी संघ उभारू शकतोय. सही जिक्र आपने किया है सर जी, क्योंकि आने वाली 6 गेंदों में 10 से 12 रन तो एक फाइटिंग स्कोर है. यहाँ पर अमर के पास स्ट्राइक पर अमर, नॉन स्ट्राइक पर संदीप. पहली गेंद को बेहतरीन शॉट खेला. लॉन्ग ऑफ पर वाइड इस पर खिलाड़ी है मगर बनेंगे दर्शक. गेंद किसी मारे का बाहर. 6 रनों के लिए फर्रार. कमांडी है.
शॉट अमर के बल्ले से आता हुआ, ये अमर के बल्ले से दूसरा सिक्सर आपने देखा है। अब रिप्ले देख सकते हैं, ऑप्शन पर गेंद दी और जड़ में थी और खोद के निकाला और गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पर सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए, स्कोर 39 पर जाता हुआ। अब ये गेंदबाजों पर दबाव है, प्रेशर है वहां पर। ये मुकाबला उतना बड़ा है ना, उतना प्रेशर दबाव रहेगा, क्योंकि ये मुकाबले में कभी चढ़ाव तो कभी उतार हमें देखने को मिल जाएंगे भरत सर जी। नक्कीच, मात्र अमर पाटील ताकद आहे या खेळाडूमध्ये. आणि जो फटका आपण पाहिला जवळपास वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झहीरभाई जो षटकार ठोकला, यावरून नक्कीच तुम्ही पाहू शकाल की मोठे फटके नक्कीच अमर पाटील खेळू शकतोय. यावेळेस कोलवा टापाचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडू, एक्स्ट्रा कव्हर डीपला निघून जातोय. मागे फिल्डर थोडंसं फंबल झालं, चेंडूला उचलण्यासाठी वेळ लागलाय. दुसऱ्या अटेमध्ये चेंडू उचलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धाव्याने धावा संख्या झाली ती 42, 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 4 चेंडूंचा खेळ झहीरभाई अजूनही बाकी. 4 गेंदों का खेल आना बाकी, बल्लेबाजों में विचार मत होगा 10 रन किमान, मगर गेंदबाज विचार करेंगे 4 गेंदों में 4 रन, फिर हम इस मैदान पर पकड़ बना पाएंगे। अमर खेलने के तैयार है, अमर खेल रहे 16 रनों पर। आउट साइड पर गेंद को खेलना चाहिए, गेंद बैट करने और स्क्वायर के पास आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा, एक पूरा हुआ है मगर अमर अपने विकेट और छोड़े, वहां पर रनआउट का विकेट गिर जाएगा। अब संदीप को लौटना पड़ेगा, विकेट गिरता हुआ, तालमेल टूटा, दिल टूटा, बल्लेबाज बैक टू डग आउट, गॉन। उन साइड खेलने गए, बैट के नीचे भाग में गेंद लगकर स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल जरूर हुई थी, पहला रन पूरा किया था मगर कॉलिंग टूटी। वहां पर खिलाड़ी आए, गेंद को फ्लिक किया और सीधा वहां पर थ्रो आता हुआ और बल्लेबाज का खेल तमाम। अब मनीष नी बैटर मैदान पर गए, 3 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है। 3 गेंदों में अभी भी 7-8 रन, एक बेहतरीन स्कोर तक नारंगी पहुंच पाएगी। थोड़ी शुरुआत 43 झालेत म्हणून अपेक्षा करू शकतो की 50+. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप गती थोडीशी आपण पाहिली तर धीमी केली होती. यावेळेस रेफर केलं तिसऱ्या पंचाच्या दिशेनं, त्या ठिकाणी रेफर केलं गेलं बघा. स्वतः नारंगी संघाचा हा कॉल असेल, डीआरएसचा वाईट चेक करावा लागेल. मी पंचांना विनंती करते, पंचाने प्लीज उभा यायचं आहे. हा चेंडू वाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला झहीरभाई की 50 खरोखरच, कारण ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड पाहतोय 43 लॉस ऑफ 6 विकेट 5.3 ओव्हर, मग आतापर्यंत 3 चेंडू बाकी आहेत सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर. आणि एक अपेक्षा आपण करू शकतो झहीरभाई की 50+, 50च्या पलीकडे धावत संख्या ही जाणं गरजेचं आहे. प्रोजेक्टर स्कोर त्या ठिकाणी 47 दाखवतोय, मात्र काय निर्णय येईल त्या ठिकाणी तिसरा पंचांचा खूप महत्त्वपूर्ण असेल. इथून जर खराब चेंडू असेल तर नक्की 3 चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे. फेअर डिलिव्हरी, त्याच्यामुळे रिव्ह्यू मात्र गमावलाय बघा, पाहू शकाल. खूप चांगला चेंडू आहे, शपा लावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते अमर पाटील. फेअर डिलिव्हरी, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्राईक एंडलेत अमर, ज्यांना 2 षटकार ठोकलेत. 9 चेंडू 17 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका, या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका, नक्कीच धावसंख्या जवळपास 50च्या आसपास. मात्र हे 2 चेंडू चांगले हाताळायचे आहेत ते प्रथमेशला. चेंजअप पेस वेरिएशन था वहां पर, बल्लेबाज अमर बीट होते हुए गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल। पहले इनिंग की आखिरी गेंद आना बाकी है। अमर के पास क्षमता थी, ताकत थी, मगर गेंदबाज जिसमें बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश किया। देखिए ऑफ स्टंप पर गेंद, चेंजअप पेस वेरिएशन था वहां पर, गति में परिवर्तन किया था। आखिरी गेंद पहली इनिंग का आना बाकी, 43 पर 6 विकेट। और फिर से वो गेंद
ऑफ स्टंपर गिर गया और थोड़ी सी बाहर निकलती हुई और सीधा यहाँ पर आओ ओवर का खेल समाप्त होता हुआ 6 और रन संख्या बनी है 43। 44 रनों का लक्ष्य का पीछा करना होगा, जवाब देना होगा ये शाम के समय में कि वो जवाब मिलेगा नहीं मिलेगा, मगर दोस्तों लाजवाब मुकाबला हमें देखने को मिल जाएगा। ये अपेक्षा हम रखते, तमाम जनता भी रखती है और क्रिकेट प्रेमी क्या चाहते हैं, क्रिकेट की जनता क्या चाहती है, मुकाबला हो तो एक बेहतरीन हो, हार जीत तो एक तरफ लगी है, मगर क्रिकेट का खेल हो और फिर क्रिकेट की जीत हो मैदान के अंदर। चलिए दोस्तों, ये 44 रनों का पीछा गोकीला टीम के लिए करना है, मगर ये जवाब होगा नहीं होगा इसके आगे का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर दो बुलंद आवाज जिन्होंने हर बार इस मैदान पर अपनी आवाज की छाप छोड़ी है, मुकाबले में जी जान लेकर आए, वैसी दो आवाज हमें सुनने को मिलेगी। एक तरफ है तुकाराम मांगेला सर जी और एक तरफ है कैलाश पाटिल सर जी। एक बेहतरीन बुलंद आवाज है और दोस्तों यही मुकाबला इससे पहले मुकाबले हमने देखे, वहां पर आवाजों से ही मुकाबले में जी जान और खिलाड़ी को जान कहां पर भरी जाती है ना, तो ये आवाज को साथ वो जान मुकाबले में भरी जाएगी। थोड़ी देर का इंतजार है तमाम जनताओं को, तमाम हमारी नारंगी ग्राम सभा नारंगी को और तमाम डीबीएन लाइव पर तमाम जनता है उन्हों के लिए, जब तक हम आपके लिए रुकते हैं, मगर दो आवाज आपके सामने पेश की जाएगी। एक तरफ है कैलाश पाटिल और एक तरफ है तुकाराम मांगेला सर जी। झैरभाई आणि दुसऱ्या बाजूला भारत राऊत यांचा आवाज आपण ऐकत होता। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2026 वर्ष 27व आणि असा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आता ठरलं जाईल टॉप 8 मध्ये जाणारा चौथा संघ कोण ठरणार। कालच्या दिवसामध्ये दोन संघांना पाहिलंय, जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघ जो टॉप 8 मध्ये जाणारा पहिला संघ, दुसरा संघ ठरला होता टीम 94 कामन आणि आता बघूया एक संघ जो टॉप 8 मध्ये जाणारा तिसरा संघ ठरला होता तो कार्तिक 11 संतोष भुवन। आता चौथा संघ कोण ठरणार। कैलास पाटील आमच्या जोडीने आहेत। अगदी अंडर फ्लडलाईटचा मॅच नेहमीच आपण उत्कंठ वर्तक राहिलेले आहेत आणि या 43 धावा एक चांगली गोलंदाजी, अगदी लयबद्ध गोलंदाजी, सुरुवातीपासून जे प्रेशर दबाव बनवला ना गोकुरीच्या संघानं तो अगदी एंड ऑफ द इनिंग त्यांनी कायम ठेवलाय। त्याच्यामध्ये काही फटके आले, षटकार आले, पण तितके डॉट बॉल देखील आलेत, पण आता देट्स अ पास्ट। दोन्ही टीमसाठी तो पास झालाय, तो भूतकाळ झालाय, अगदी प्रेझेंट मध्ये आता त्यांना चांगलं खेळावं लागणार आहे। एक गोकुरे टीम आपण चांगली गोलंदाजी केली, चांगला लेन तुम्ही बॉलिंग केलेली आहेत, फक्त त्या धावांचा पाठलाग पुन्हा एकदा योग्य पद्धतीने करायचा आहे। तर दुसऱ्या बाजूला नारंगी संघाला विचार करायचा आहे, भाई जितना रन बनाए ना हमारे लिए बिल्कुल प्राप्त भी है और ये पर्याप्त भी है। आमच्याजवळ जितक्या धावा आहेत ना तितक्या धावा रोखण्यासाठी आम्ही लढू, झुंजू आणि प्रतिस्पर्ध्याला त्या रोखण्यापासून आम्ही करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू। त्यावेळेला मॅचला मजा येणार, कारण कैलास पाटील आमच्या जोडीने जोडण्यात आहेत। अंडर फ्लडलाईट खेळ वेगळा असतो, सनलाईट मध्ये खेळ वेगळा असतो, सूर्यप्रकाशात आणि प्रकाश झोतामध्ये खेळ बदलतो। बघूया तो कशा पद्धतीने बदलतोय। तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये। कैलास जॉईन होतील आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये। थँक्यू तुकाराम मंगेला। आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहायला मिळतोय गोकीरा 11 वर्सेस बघितला आपण एनसीसी नारंगीच्या मध्ये।
नारंगी संघ बघितला आपण 44 धावांचं ते टार्गेट आहे गोखऱ्याच्या समोर. आपण बघितलं उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पहिला चेंडू फुलटॉस आहे आणि पहिला चेंडू बघितला आपण स्वीट हिटच्या पद्धतीने पाहायला मिळतोय. बॅटवरती घेतलाय संतोष जाधव, म्हणजे पिण्याला बघितला आपण तर चौकाराच्या दिशेने त्या स्ट्रोकला खेळतोय. होता पहिला चेंडू होता संतोष जाधव पिण्या, आणि कोण विसरणार याच मैदानावरती विजय जाधव आणि संतोष जाधवचा खेळ नेहमीच आपल्याला आठवतोय. आणि संतोष ऑन स्ट्राईक, पहिला ऑफ साईडला तर ऑन साईडला. भाई हवा करण्याची गरज नाही, हवा पाहिजे अशी आवश्यकता नाही, आपल्या नावाची हवा करणारा षटकार सिक्सर. तर 2016 मध्ये बघितलं पाकदरे बॉईज हा संघ विजेता संघ ठरला होता आणि त्यामध्ये आपण संतोष जाधव आणि बघितलं आपण विजय जाधव यांना बघितलं होतं. आता मात्र 2 षटकार लगातार येत आहेत. इथे बघा किती क्लोज गेला होता स्टम्प्सच्या आणि त्याच्यानंतर बघितलं स्ट्रोकला खेळतोय बघितलं संतोष जाधव. NCC नारंगी संघाला विसरून चालणार नाही आहे, कारण 2000 सालचं ते विजेतेपद 2002 साली बघितलं NCC B ने देखील बघितलं आपण विजेतेपद पटकावलं होतं या मैदानावरती. गेल्या वर्षी देखील चॅम्पियन संघ ठरला होता. दुसऱ्या बाजूला टीम आले गोखिवरीची, आणि या टीमची एंट्री अशी साधी सुधी नाही झाली आहे, अगदी वाईल्ड कार्ड एंट्रीने ते आले आहेत. मध्ये जे आल्यात ना ज्या स्पर्धेमध्ये अगदी वाईल्ड कार्ड एंट्री आल्यात, आणि त्यांनी सांगितलं भाई एंट्री आम्ही झोकात केले, खेळही तितकाच शानदार करणार. आता त्याचा अडसर आहे पहिल्या चेंडूवरती चौकार. बघूया हल्ला झालाय, प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न नारंगी संघ देखील करणार. फक्त चलबिचल करून फायदा नाहीये, इथे थोडंसं कूल अँड काम तुम्हाला केलावं लागणार आहे. आपल्या स्वतःमधल्या क्षमतेला, गुणवत्तेला, टॅलेंटला पुन्हा एकदा जागा करावा लागला. बिलकुल काबिलियत है, काबिलियत पे यकीन रखना होगा. ऑफस्टॉनच्या बाहेर चेंडूचा टॅप करतोय, चेंडूला जोपर्यंत कव्हर पॉईंटला फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण सेन्सेबल क्रिकेट. या 2 असे खेळाडू मैदानावरती आहेत ना, संतोष जाधव आणि राहुल जॉन, भरपूर क्रिकेट खेळले. गोकुरेकडनं खेळले, ओपनकडनं खेळले, अगदी काही स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून देखील खेळलेत. त्याच्यामुळे अनुभव राहुलकडे देखील आहेत आणि संतोषकडे देखील आहेत. परंतु जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये काही म्हणूची, कारण बघितलं आपण सकाळचं क्रिकेट वेगळं असतं आणि संध्याकाळचं वेगळं असतं. जरी या ठिकाणी बघितलं 1 ते 2 किंवा 3 चेंडू डॉट आले तर थोडासा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटेल काही शंका नाही, परंतु ते करायला हवं मी म्हणे नारंगी संघासाठी. जसं तुम्ही उल्लेख केला की डॉट बॉलनं कदाचित समीकरण बिघडेल, पण दबाव कधी येईल विकेटनं. विकेट आले तर दबाव येईल. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, ड्राईव्ह केला मिड ऑफला फील्ड करतंय. आता दबाव जाणवतोय तो फिल्डिंग वरती. या सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी. बघा इथे अगदी हातात ना तुमच्या 3 धावा. काय चाललंय, काय चाललंय, टाळ्यांचा गजर गोक्युरेच्या डगआउट मधनं आलाय. याला कारण आहे आता जसं सिरियल आली होती ना, घडलंय बिघडलंय. दॅट्स नॉट घडलंय, ओनली बिघडलंय. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बघितलं आपण पहिल्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये बघितला अर्नाळा संघ पुढे आलाय. कालच्या दिवसामध्ये बघितलं आपण 94 कामांचा संघ देखील पुढे आलाय आणि नुकताच बघितलं आपण संतोष भवनचा संघ त्यांनी पुढे पाऊल टाकलाय. या दोन्ही संघांमध्ये कोणता संघ पुढे येतोय ते देखील बघणं फार गरजेचं आहे. संतोष 11 अँड राहुल इज प्लेइंग ऑन 3. अप्रोच महत्वाचा आहे, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन तोही महत्वाचा आहे. अगदी तो शेवटच्या क्षणी कोलवा टप्प्यात चेंडू हाताला गेला होता. अप्रोच महत्वाचा आहे, अप्रोच महत्वाचा आहे, कारण पाहण्याचा दृष्टिकोन, दॅट्स अ पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्ही कसं बघता, समोरच्या या मॅचकडे कसे बघता. धावा जितक्या झाल्यात ना, भले स्टार्ट त्यांनी केलाय पण कदाचित एंड तुम्हाला करावा. हा टॉस्टअप डिलिव्हरी होता, हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. 2 षटकार बसल्यानंतर पुन्हा एकदा कव्हर अप करतोय धीरज पाटील. एज लागले या ठिकाणी, बघा रनआउटचा मौका या ठिकाणी. ओ यहाँ पर क्या है, इधर से उधर और उधर से इधर, सब कुछ देखने को मिलता हुआ. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या समाप्तीनंतर बघितलं 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मात्र बघितलं आपण या ठिकाणी खूप काही बाकी आहे मॅच मध्ये. चला गाणं घेऊया आणि ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. कम ऑन डीजे.
हे पुढचे 6 चेंडू महत्वाचे आहेत. या 6 चेंडूवरती जर नारंगी संघाला कमबॅक करायचं आहे तर किमान 2 जास्तीत जास्त 3 विकेट पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला गोकिवरे संघाचा जसा फ्लो सध्या चाललाय आणि खास करून संतोष जाधव आणि राहुल बॅटिंग करतोय. टीमला तर 15 धावा आहेत. या षटकामध्ये अजून 8 धावा 10 धावा त्यांनाही परवडण्यासारखे असणार आहेत. त्याच्यामुळे हे षटक महत्वाचं आहे. ज्यावेळेला खांडियनकडनं नारंगी खांडियनकडनं हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर सज्ज होईल. संतोष जाधव खेळतात 12 वरती, राहुल खेळतात 3 वरती. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 15. डीप मध्ये बघितलं आपण एक लॉंग ऑन पाहायला मिळते. डीप मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला बघितलं आपण एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नौका गोलंदाज बघितला मयूर मांगेला, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते. चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल 16 या धावसंख्येवरती. रिक्वायर्ड रन रेट बघितला आपण 5.79 आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या खाली त्याच करता आला. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता बघा. थोडासा बाहेर थोडा लागला. पिचिंग आउटसाईड होतं, इम्पॅक्ट देखील आउटसाईड होतं आणि तेच पाहिलं होतं. पिचिंग इम्पॅक्ट या दोन्ही गोष्टी कदाचित पंचांनी पाहिल्या असतील म्हणून पंचांनी लगेच प्रथमदर्शनी जे अपील झालं होतं ते अपील फेटाळलेलं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला जे टार्गेट आहे 44 धावांचं प्रयत्न दोन्ही बाजून होतात. बिलकुल मानलं होतं हार होगी तो ठाणलं होतं जीत होगी. विकेट आला तर थोडासा एनर्जी येईल. रिव्हर्सिव्हचा फटका स्विच हिट. राहुलच्या बॅट मध्ये स्विच हिट जमिनीला अगदी घरंगळात. चेंडू सीमारेषा पार चौकार. गरजेचं होतं ते अगदी गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. थोडंसं अटे भाई या वेळेला काय माहिती का तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्याही देखील इफेक्टिव्ह ठरू शकतील अशा सामन्यामध्ये. कारण या अशा गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रॅप्स करावे लागतील. नाहीतर हा सामना निसटलाय. धावा दाबलकावरती 20. धावा 20 पाहायला मिळत आहे. 20 इज द स्कोर हिअर. ऑन साईडला देखील षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. आज गोखेरा संघाने काय केले मी म्हणेन, आज गोखेरा संघाने चांगली गोलंदाजी केले, चांगलं क्षेत्ररक्षण केले आणि फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी देखील करतोय. नाही मी काय म्हणत होतो अप्रोच काय महत्वाचं बघा. राहुल या अशाच खेळीसाठी ओळखला जातो. त्याने काय केलं माहिती का स्वतःच्या खेळीला मुरड नाही करली की बाबा थोडंसं डिफेन्स करूया. धावा झाल्यात. जो पवित्रा कदाचित संतोष जाधवनं पिण्याने घेतला ना आता त्याला तोडीस तोड खेळ राहुल हे करतो. त्याला माहिती ज्या फ्लोमध्ये आहेत ना त्या वेगाने जायचं आहे आणि त्याच वेगानं जात असताना जॉनच्या बॅटमधनं हा षटकार सिक्सर. अगदी थोडंसं मागे आले आणि मागे येत असताना भाई पीछे नाही आहे एक बडी छलांग लगाने के लिए आगे आहे ते. आता सामना चाललाय बरोबर अगदी पकड घट्ट बसवतोय गोकिवरीचा संघ. म्हणून मी का उल्लेख केला होता माहिती का कारण हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल तसा झालाय. कानामागून आला ना तिखट झाला तसा सध्या अगदी ऑन फायर आहेत राहुल जॉन आणि दुसऱ्या बाजूला संतोष जाधव. समोर पुढे सरसावून खेळलाय. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. फील्ड केलं गेले. चांगली फिल्डिंग मनीषा द्वारे. तिसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव घेताना बघूया. तिसरी धाव घेताना फलंदाज इशारा पंच आउट. तिसरी धाव घेताना गडी बाद जरूर झालाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 28 वरती पहिला गडी फलंदाज बाद. का नायक और कोण बनेगा खलनायक. 26 चेंडू आणि 16 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. तुकाराम मांगेला बघितला गोखेऱ्याचा संघ. बरेच मैदान आपण बघितले. चर्चच्या समोर एक मैदान बघितलंय. बघा कशा पद्धतीने ॲक्शन रिप्लाय या ठिकाणी बघितलं आपण. सेव्ह केले चेंडूला आणि त्यानंतर बघितलं थ्रो केला जातोय. नेहाल होतं नेहालनं फिल्डिंग केली. पहिला मयूरनं बघितलं त्या हँडला की या हँडला. चला या हँडला तरी ठीक आहे. पण एक चांगला अप्रोच आपण पाहिला आहे तो राहुल जॉनचा. एक चांगला स्टार्ट देऊन तो माघारी परतलाय. आणि काय माहिती का असा जो अंडर फ्लडलाईट ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला मॅच किती लांब न्यायचा यालाही महत्व आहे. त्याच्यामुळे गोकिवऱ्याचा जो ओपनिंगनं स्टार्ट केला ना तो महत्वाचा आहे. त्यांना माहिती आहे मॅच लांब नाही न्यायचा आहे.
जर शक्य झालं तर लवकर फिनिश करायचं आहे आणि त्यामध्ये राहुल जॉनची इनिंग महत्वपूर्ण होती. जरी धावा जाऊन ते तंबूच्या दिशेने परतलेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. 26 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. ओ वॉट अ डिलिव्हरी. स्टम्प्स आणि पायाच्या बिलकुल जस्ट बाजूने हा चेंडू निघून जातोय. बाल बाल बचे, जागते रहो का आदेश देते हुई गेंद. बघा क्रिकेट कसं बदलते बघा. ज्यावेळेला नारंगी संघ बॅटिंग करतो त्यावेळेला वाटतं बॅटिंग अंडर फ्लड लाईट्स किती कठीण आहे आणि आता गोकिवरे संघ बॅटिंग करतोय की इझिली आहे. नशिबाची साथ देखील महत्वाची आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफला फील्ड करतो. एक धावे चेंडूवरती पूर्ण केले गेलेत. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावफलक आहे ते 29. 24 चेंडूचा खेळ आहे. 24 चेंडूमध्ये करायचे ते 15 धावा. टॉप 8 मध्ये जाण्यासाठी गोकुळ टीमला 24 मध्ये 15 पाहिजे आणि नारंगीला जवळपास 9 विकेट पाहिजे. तर हा त्यांचा प्रवास पुढे चालू राहील. मी तुमच्या दिशेने येतोय. फक्त उद्याचं जे शेड्यूल आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. उद्या वसई तालुक्या बाहेरील संघ उद्या खेळणार आहे, त्याच्यामुळे उद्याचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पहिला मॅच सिद्धिविनायक 11 मीरा रोड आणि जनक राजा उत्तन यामध्ये पहिला मॅच होईल. जेम्स बॉन्ड राई खेळेल. दुसरा मॅच रॉयल 11 वैभववाडी या संघाशी. तिसरा मॅच रॉयल स्टनर मीरा रोड खेळेल केवणी दिवे संघाशी आणि चौथा मॅच उई युनायटेड मीरा रोड खेळेल शिवान स्पोर्ट्स. याचा अर्थ मीरा रोडचे 3 संघ आहेत, म्हणजे मीरा भाईंदरचे 4 संघ आहेत. मीरा रोडचे 3 आहेत आणि जेम्स बॉन्ड राई हा देखील आहेत. याचा अर्थ 4 संघ जे आहेत ना अगदी ते मीरा भाईंदरचे संघ आहेत आणि 4 संघ आहेत म्हणजे 5 आहेत ॲक्च्युली. उत्तमचा संघ देखील आहेत. मीरा भाईंदरचे 5 संघ उद्या खेळणार आहेत. सुरुवात झाली व्हाईट बॉलची. याचा अर्थ उद्याचा जो दिवस आहे ना मीरा भाईंदरचे 5 संघ उद्या खेळणार आहेत. एक भिवंडीचा संघ खेळेल केवणी दिवेचा, एक वैभववाडीचा कोकणातला आणि एक शिवान स्पोर्ट्सचा संघ खेळेल. टॉप पेच लागला तो है आणि ब्रेक थ्रो. देर हुई है लेकिन विकेट गिरी है. डीजे गोखेरा संघ चर्चच्या समोर देखील आपण एक मैदान बघितलंय. खाडी एंडकडे आपण एक मैदान बघितलंय. म्हणजे त्या खाडी एंडकडे एक रेकॉर्ड आहे. आपले डिझेबलचे क्रिकेटर आपण बघितलं रवी पाटील यांचा एक रेकॉर्ड आहे. कोपरीचा संघ फायनलमध्ये होता. अगेन्स्टमध्ये मुंबईचा एक मोठा संघ होता आणि रवी पाटीलने एक अप्रतिम खेळी केली होती त्या मैदानावरती टेनिस क्रिकेटमध्ये आणि एक मोठं पारितोषिक त्या मैदानावर त्याने पटकावलं होतं. ती देखील एक मोठी आठवण आहे. आणि फादरवाडीचं ते मैदान ते देखील आपल्याला आठवले आहेत, काही शंका नाही आहे. तर अशी मैदानं गोखेऱ्याच्या माध्यमातून नाही फार जवळून तुम्ही क्रिकेट पाहिलं गोकिवरेचं असेल त्या पूर्ण वसई पूर्व पट्ट्यातलं क्रिकेट ज्यांनी फार जवळून पाहिलं कैलास पाटील चांगल्या गोष्टीचा उल्लेख त्यांच्या माध्यमातून देखील झालाय. 1 विकेट आले लेकिन कहते हैं भाई 1 विकेट से बात नहीं बनेगी. अगर विकेट चाहिए तो गुच्छे में चाहिए. अगदी सलग पाहिजे. पुष्पगुच्छ त्याचा असतो, वेगवेगळी फुलं असतात, वेगवेगळ्या कलरची, वेगवेगळ्या रंगाची, तसे विकेट पाहिजे. जय प्रयत्न करतोय स्ट्रायकर नवीन फलंदाज गजेंद्र. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी शेवटच्या क्षणी बॅट अलगद लावली. दिशा देण्याचा प्रयत्न. आता धाव घेऊ का नको असं झालं होतं. पण काय झालं मागच्या षटकामध्ये विकेट गेल्यात ना त्याच्यामुळे तेही आहेत. ती थोडीशी गोष्ट आहे ध्यानामध्ये, त्यामुळे ती गोष्टी आल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 31. 31 झाल्यात आणि 31च्या उलट्या 13 करायचे आहेत. याच नारंगी संघाने मागच्या सामन्यामध्ये ऑल आउट देखील केला होता. बावीस मध्ये 13 धावेची गरज आहे. कश्मकश करतोय, प्रयत्न करतोय नारंगी संघ. जरी धावफलक कमी असलं तरी बघितलं कश्मकश करतोय, प्रयत्न करतोय नारंगी संघ. प्रयत्न करत राहावा लागेल कारण शेवटचा जसं तुम्ही चांगला उल्लेख केला होता, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटची धाव, शेवटची विकेट जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत मॅच संपत नाहीये.
त्याच्यामुळे तुम्ही जर मॅच संपले असं समजून जर झालं तर मात्र मॅचमध्ये परत येणार नाहीयेत. भाई मैदान से हारा हुआ तो आदमी जीत सकता है लेकिन मन से हारा नहीं. मनात हारून देऊ नका. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदी अपिष्य केला होता. ऑफ ड्राईव्ह केलंय. कारण भावेशकडे देखील तितकाच अनुभव आहे. टेनिस बॉल लेदर बॉल तो चांगलेच भावेश खेळतात. त्याच्यामुळे अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. 2.3 षटकांचा खेळ. धावा धाबलकावरती 32 नाही, भावेश यांचा उल्लेख केला तर हसमुख त्यांचे वडील बघितलं तर एक तेज तरार गोलंदाज होते. गोल्डन स्टार गोखेरमध्ये आपण बघितलं. आणि त्यांचे काका बघितलं आपण याई म्हणजे रमेश पाटील, एक स्पिनर आणि चांगले फलंदाज देखील आपण बघितलेले आहेत. या मोठ्या आठवणी आहेत. 21 मध्ये 12 धावेची गरज. ऑन साईडला बघितलं आपण चेंडू डीप मध्ये निघून जातो. या ठिकाणी बघायचं काय घडलंय. चौकार आलाय या ठिकाणी. मला वाटतं 4 धावा. पंचांचा इशारा. काय केले. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेजवळ. बॉन्ड लाईनच्या जस्ट आत थोडासा आत चेंडू पडला. चौकार. 4 धावा. ऑफस्टमच्या बाहेर फ्लाइंग स्लिपला झेल सुटलाय. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नक्की एक चांगली माहिती तुम्ही देखील दिली. भावेश पाटील अगदी क्रिकेटची परंपरा ज्या घरातनं लाभले त्या घरातनं आलेला खेळाडू आहे आणि नेहमीच एक अष्टबोली. बघा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी सेकंड स्लिपला सँडी होते. झेल सुटलाय. आणि फक्त झेल नाही सुटलाय, जवळपास मॅच देखील हातातनं निसटलाय. आणि नक्कीच याई कदाचित मला वाटतं तुमच्या देखील जोडीला भरपूर वेळा खेळले आहेत. तुकाराम गेला आपण बघितलं. ऑफ साईडला चेंडू टर्न केलाय. सिंगल आल्या ठिकाणी. आणि अजून एक आठवण आहे जे याई म्हणजे रमेश पाटील बघितलं आपण आजही कधी कधी बघितलं आपण आचोळ्या संघाच्या माध्यमातून मास्टर कपला देखील खेळतात. हे देखील आपण बघितलंय. 37 वरती 2. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 धावा करायची आहेत. एक हलकीशी धून आणि येऊया या 7 धावा किती लवकर होतील की किती वेळ यासाठी जाईल. सोने का मोर अठरा मध्ये 7 करायचे आहेत. 7 धावा करायचे आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. आकाश येतोय गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना. चांगली आठवण नक्कीच गोकुऱ्या या संपूर्ण टीमचा प्रवास किंवा गोकुऱ्या गावाचा क्रिकेटचा जो प्रवास झालेला आहे त्या प्रवासातील काही साक्षीदार अर्थात कैलास पाटील आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा नामोल्लेख केला जातो. हीच तर कधी मजा असते ना ज्यावेळेला आपले वसई तालुका खेळतात ना त्यावेळेला जो इतिहास राहिलेला आहे काहीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. उद्या वसई तालुक्या बाहेरील संघ असणार आहेत. ते संघ जर आम्हाला ऐकत असतील आपल्याला दिलेली वेळ आपण पाळायची आहेत. उद्या सिद्धिविनायक मीरा रोड आणि जनक राजा उत्तन यामध्ये पहिला मॅच होणार आहे. तर आपण अगदी वेळेवरती दाखल व्हायचं आहे. त्याच्यानंतर वैभववाडीचा संघ जो खेळणार आहे त्याला देखील विनंती आपण देखील अगदी वेळेवरती दाखल व्हायचं आहे. 1 धाव अगदी हलक्या हातानं पूर्ण करतोय आणि आता टॉप 8 कडनं एक पावलं गोकुरी संघाची पडतायत. 18 मध्ये बघितलं आपण 17 मध्ये बघितलं आपण 6 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. नारंगी संघ अजूनही प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे एक धाव किती महत्वाची आहे. 1 धावेचा मोल किती आहे. ऑफ साईडला सिंगल येईल का या ठिकाणी. 2 धावा येतील का. टर्न झाले त्या ठिकाणी. गडी बाद परतावा लागेल फलंदाजाला. कमावून डीजे. होती आणि त्यामुळे ते निराशपणाने बाहेर आलेत. अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करतात ना एक चांगला फटका तुम्ही खेळलाय. त्याच्यामुळे तुम्ही मॅचला फिनिश करून यायचं असतं. नॉट आऊट यायचं असतं आणि तेच करताना गजेंद्र माघारी परतलेले आहेत. 5 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2026 आपण पाहतायत. आजचा दुसरा दिवस. 27 वर्षाची परंपरा अगदी 26 वर्षाची परंपरा आणि 27वा वर्ष आहे या स्पर्धेचं. आणि त्यामध्ये आता 2-2 संघ रोज क्वालिफाय होणार आहेत आणि ग्रँड फिनाले 9 तारखेला आहे. 9 तारीख आहे ती महत्वाची आहे. उद्याचा दिवसही महत्वाचा आहे. उद्या वसई तालुक्या बाहेरील संघ खेळणार आहेत
आणि उद्याचा दिवस कैलास पाटील यांच्यासाठी खास आहे, आपल्या सर्वांसाठी खास आहे, कारण उद्या त्यांचा वाढदिवस आहे. बघा 27 वर्ष आहे म्हणजे 2-7, पण त्याचं उलटं केलं ना तर उद्या 7-2. 16 चेंडूमध्ये 5 धावेची गरज आहे. अजूनही सामना सोडलेला नाही आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. मागचं इनिंग आपण बघितलं ना, एनसीसी नारंगी ज्यावेळेला फलंदाजी करत होता, मयूरच्या नावावरती 1 षटकार होता, अमरच्या नावावरती 2 षटकार होते, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं देखील फार गरजेचं होतं. ते कदाचित विसरला. एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला, म्हणजे काही षटकं तर अशी होती ना की तिथे सिक्सर आला पण रन नाही आला. इथे बघा फिरकी घेतली, गिरकी घेतली. क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं कदाचित आता लक्षात येते. जसं पीटीच्या तासाला दांडी मारतात ना, तसं काही वेळेला फिल्डिंगच्या वेळेला दांडी मारतात. त्याच्या वेळेला काय होतं, मैदानावर उतरले का बाबा आपली दांडी गुल होते. तसं आहे, क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे, फिल्डिंग महत्वाची आहे, तो घटक महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये कमी 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 14 मध्ये 3 धावेची गरज आहे. लॉफ्टर स्ट्रोक. ओव्हर कॅच. सुरेख झेल. जरी धावफळ कमी असलं तरी प्रयत्न अतिशय छान धीरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता, समोर गेला तर लॉंग ऑनला काय झेल टिपलाय, अगदी सूर मारून. जरी या मॅच आपल्या आवाक्याबाहेर नाही आहे तरी सुद्धा जो अटेम्प्ट केला धीरज पाटीलनं तो देखील कौतुकास्पद असणार. कदाचित त्याने दाखवून दिलं क्षेत्ररक्षण का महत्वाचं आहे, फिल्डिंग का महत्वाची आहे. ही फिल्डिंग महत्वाची होती, परतावा लागले ते 22ला. अगदी 2 धावा मागच्या चेंडूवरती आल्या होत्या. 3 धावा अजूनही करायच्या आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे आणि स्वरूप फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 3 धावेची गरज आहे. 13 मध्ये 3 म्हणजे बघितलं 3-13. अजून मला वाटतं 10 ते 15 धावा असल्या असत्या तर अजून रोमांच वाढला असता नारंगी संघासाठी. लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बघितला आपण, चेंडू बघितला स्क्वेट कटच्या पद्धतीने निघून जातोय, सिंगल येते. धावफळ कमी होतं, थोडासा लो स्कोरिंग गेम आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसामध्ये 3 ते 4 सामने असे झाले. तुकाराम मंगेला बघितला 57, 56, 43, 44 असंही टार्गेट आपल्याला पाहायला भेटलं मिळेल. पण एक कदाचित सिमिलरिटी आपण तुम्ही बघितली का, म्हणजे जसे मॅचेस झाले ना, सगळ्या म्हणजे आज दिवसभरामध्ये जितक्या मॅचेस झाले ना, धावांचा पाठलाग नव्हता झाला, आता होतोय. पाहिलं तर सकाळपासून एक नोटीस केलं, कारण काय होतं की एक क्षणाला वाटायचं की तो हावी होतोय, पुढे जातोय आणि त्याच वेळेला काहीतरी घडायचं. अगदी जुचंदरचा मॅच 24 बॉल 33चा मॅच होता, अगदी जवळ मॅच होता, तो गमावला. त्याच्यामुळे आज बरंच काही वेगळं घडलंय. 2 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. अजून एक आठवण बघितला आपण, तसाच वालीवचा देखील सामना होता बघितला आपण, तर विकेट सगळ्या बघितला पडल्या गेल्या, तो देखील लो स्कोरिंग गेम थोडा आपण बघितला. पहिल्यापासून म्हणजे आज जसं तुम्ही उल्लेख केला तर पहिला सामना देखील तसाच झाला होता. तिथे देखील आपण जर पाहिलं तर संतोष बोनच्या अगेन जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये साईनाथ अर्नाळेने अगदी धमाकेदार सुरुवात केली होती. जे 3रं षटक मॅडन ओव्हर आलं ना, तिथून मॅच बदलला. 2 मध्ये 26 सुरुवात झाली होती त्यांची, पण जो मॅडन ओव्हर आला तिथून याचा अर्थ काय माहिती का, ही स्पर्धा कदाचित अशी ठरते एका षटकामध्ये गेम फिरतोय. हा शेवटचा मॅच पण तसा झाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट नारंगीचे गेले ना, तिथून मॅच पूर्णपणे त्या आवाक्याच्या बाहेर गेलाय. नक्कीच 6 षटकांच्या सामन्यामध्ये हेच घडलं जातं. 12 चेंडूमध्ये 2 धावेची गरज आहे. विनिंग स्ट्रोक आहे का, विनिंग स्ट्रोक आहे आणि या ठिकाणी पुढे पाऊल टाकतोय गोखिरा संघ. म्हणजे आजच्या दिवसामध्ये संतोष बोनचा संघ, आजच्या दिवसामध्ये गोखिराचा संघ पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच उद्या आपण उपस्थित होऊया. चला मी रजा घेतोय, नक्की जॉईंट होतील तुकाराम मंगेला. जसं तुम्ही उल्लेख केला की आता हा मॅच जिंकलाय आणि आरामात अगदी इझिली जिंकलाय. याला कारण होतं जसं आता संतोष जाधव पिण्याची बॅटिंग पहिली, भावेशची बॅटिंग पहिली, शेवटला काही फटके आपण
आकर्षक पाहिले होते. पण या इनिंगला सुरुवात होताना कदाचित नारंगी संघाची बलाढ्य अशी फलंदाजी होती, अगदी मोठी बॅटिंग ऑर्डर होती. त्या बॅटिंग ऑर्डरला ज्यानं थांबवलं, फक्त थांबवलं नाहीये, अगदी त्या बॅटिंग ऑर्डरला क्रॉप केलं, कापलं. ते बॅटिंग ऑर्डरला कापणारा गोलंदाज महत्वाचा होता. पहिले षटक अगदी व्हेरी फर्स्ट ओव्हर म्हणून पहिल्या ओव्हर हाताळणारा खेळाडू ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. आणि त्या खेळाडूचं नाव आहे, गेम चेंजर ठरलाय. पहिल्या षटकामध्ये त्याने मॅच फिरवला. मनोज आहेत या पहिल्याच षटक ज्याने हाताळलं होतं या सामन्यातील सामनावीर. मनोज आपण आपल्या सामनावीरचा पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. प्रशांत पाटील आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण बघितलं तर हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. मनोजला आपण पाहू शकता. पहिलं षटक अप्रतिम. मनोजसाठी टाळ्या वाजवा गोकिवरे टीम. तसा खेळ त्याने केलेला आहे, कारण पहिलं षटक महत्वाचं होतं. त्या पहिल्या षटकामध्ये त्याने केलेली गोलंदाजी 3 विकेट अगदी टर्निंग पॉईंट होत्या. तिथून नारंगी संघ त्या धक्क्यातनं सावरलाच नाहीयेत. आणि कदाचित स्वप्न होतं 60, 65, 70चं, ते स्वप्न तिथेच भंगलं. आणि फक्त तिथे नाही भंगलं तर या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याचं एक स्वप्न होतं, ते देखील भंगलंय. पण ही स्पर्धा तशी आहे ना, 26 वर्षाचा इतिहास आहे की डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा ते चॅम्पियनशिप टिकवू शकत नाही आहे. हा इतिहास मागच्या 26 वर्षाचा आहे या स्पर्धेचा. गतविजेता पुढच्या वर्षी कदाचित ते विजेतेपद पटकावू शकत नाही. तो इतिहास पुन्हा एकदा कायम राहिल्यात. आपण आमच्या जोडीनं